नमस्कार. श्रीशा निकम यूट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते. तर मला एका माझ्या मैत्रिणीची कमेंट आलेली की तू तुझ्याजवळ जे कानातले आहेत तर ते शेअर कर. म्हणजे मी मागचे काही व्हिडिओ गेले तर त्यामध्ये थोडेसे वेगळे असे कानातले घातलेले, नंतर गुलाबी साडी त्यामध्ये सुद्धा वेगळे कानातले घातलेले. तर ते बघून तिने मला मेसेज केलेला, तो सुद्धा व्हॉट्सअपला, की तू तुझ्या कानातले कलेक्शन सुद्धा दाखव, ते बघायला खूप छान वाटतील सगळ्यांनाच आणि मला सुद्धा. तर म्हटलं चालतंय, चला तर आज त्यावर आपण व्हिडिओ करणार आहे. म्हणजेच की माझ्याजवळ जेवढे कानातले आहेत ते मी तुमच्या बरोबर शेअर करते. जास्त तर नाहीयेत, पण जे थोडे फार आहेत ते शेअर करते. आणि माझ्याजवळ असे झुमके वगैरे होते, पण त्याचे कसे थोडेसे कलर वगैरे गेलेले, तर ते मी म्हणजे दुसऱ्यांना असे देऊन टाकले. कारण काय मी ते वापरणार पण नव्हते, श्रीशा पण अजून लहान आहे, तर मग ठेवून काय करू, म्हणून मी ते दुसऱ्यांना देऊन टाकले. आणि आता जेवढे माझ्याजवळ शिल्लक आहेत तेवढे मी तुमच्या बरोबर शेअर करते. तर चला आता आपण बघूया. तर हे जे कानातले आहेत, तर मी हे आता एक साडी शूटचा व्हिडिओ झाला आणि त्यात मी जी चेक्सची साडी नेसलेली त्यावर लखनवी ब्लाउज घातलेलं, तर केस सोडलेले आणि हेच कानातले घातलेले. आणि हे जे कानातले आहेत ते खूपच महाग आहेत म्हणजे 30 रुपयाचे आहेत आणि हे मी उरसात घेतलेले. तर हे आहेत कानातले ते. आणि हे जे कानातले आहेत म्हणजे एकदम असे फॅन्सी आहेत. तर हे जे कानातले आहेत ते मला माझ्या बहिणींनी आणलेले आहेत. तर त्यांना मी असे कानातले घातलेली खूप आवडतं, तर हे त्यांनी मला आणून दिलेले आहेत. कारण माझ्याजवळ एक अशी फ्रिलची साडी आहे, मी ऑनलाईन मागवलेली, त्यावरती घालण्यासाठी. नंतर हे जे कानातले आहेत म्हणजे स्टोरी आहे ह्या सगळ्या कानातल्यांना, म्हणजे ह्या तर हे कानातले मला ह्यांनी आणलेले आहेत. आणि हे मी गुलाबी साडी वरती घातलेले आहेत. तर हे कोरियन कानातले आहेत. आणि हे कानातले मी असं दुकानामध्ये गेलेली आणि त्यावेळेस मी असे कानातले बघत होते, तर मला हे कानातले दुकानदारांनी दाखवले आणि मला इतके आवडले की मला म्हणजे ही घ्यायची इच्छा झालेली. पण कसं ह्याची प्राइस थोडीशी जास्त होती, तर मला ते पटलं नाही. मग मी ह्यांना म्हणलं की मला जास्त हे कानातले आवडले, पण काय करू, मला पटत नाही त्याची प्राइस एवढी आहे, तर मी नाही घेत. मग आम्ही आलो तिथनं आणि ह्यांच्या ते लक्षात होतं की मला हे कानातले आवडलेले. तर ह्यांनी ज्यावेळेस इस्लामपूरला गेले त्यावेळेस परत येताना मला हे कानातले घेऊन आलेत. कारण त्यांना समजलं की मला हे कानातले खूपच आवडलेत. नंतर हे जे कानातले आहेत तर हे मला ह्यांनीच घ्यायला लावलेत. कारण मला म्हणजे जे दुकानदार आहेत ते बोललेत की तुम्ही घालून तरी बघा हे कानातले कसे दिसतायत ते. तर मी बोलली की नको, हा मोती नाही मला बरोबर वाटत. पण नंतर मी ज्यावेळेस हे कानातले घातले तर ह्यांनाच खूप आवडले. आणि कसं ही ज्वेलरी सुद्धा घेताना आम्ही दोघं बरोबरच असतो, तर ह्यांनी मला घ्यायला लावले. नंतर हा जो कानातला म्हणजे हा जो जोड आहे तो आहे गळ्यातल्या सेट वरचा. तर हे मी जे आपलं दुकान आहे, आपलं छोटासा बिझनेस, तर त्यामध्येच विकायला आणलेलं. तर ह्याच्या बरोबरचा एक सेट तर विकला गेला आणि हा सेट राहिलेला. तर श्रीशाच्या स्कूलमध्ये फंक्शन होतं, तर त्यावेळेस श्रीशाला मी नऊवारी नेसवलेली आणि त्यावरती तिला हा गळ्यातलं सेट दुकानातून घेऊन आले. तर हे त्याच्यावरचे कानातले आहेत. नंतर हे एक कानातले, तर इथं तुम्ही बघू शकता मोर आहेत आणि छान असं ह्याला लटकन सुद्धा आहे. तर हे मी उरसातूनच घेतलेलं आहे, ते सुद्धा 30 रुपयाला. आणि हे मी असेच घेतलेले कानातले, कारण कसं की कधी घालावे म्हणजे साडीवर वगैरे, एकदम नाजूक असे घेतलेले. आणि शक्यतो मी कसं आता घरी सोन्याचंच वापरते आणि सारखं सोन्याचं काड घाल नाही म्हणजे होत. तर हे कानातले आहेत ते श्रीशाने इथं आम्ही शूट करताना ठेवलेत, की बोलली नाही मम्मा तू ठेव. तर हे श्रीशाचे कानातले आहेत. तिला हे छोटेसे म्हणजे मी सोन्याचं कानातलं होतं तर त्याच्यावरती अडकवायची, अजून मी ते जपून ठेवलेत. हे सुद्धा कानातले मी असेच घेतलेले आहेत आणि हे असे एवढे खास वाटत नाहीत, पण ज्यावेळेस हे कानात घालू त्यावेळेस खूप छान दिसतात. आणि हे ग्रीन कलरचे मोती आहेत आणि गोल्डन डिझाईन. तर हे सुद्धा कानातले खूप छान आहेत. ग्रीन साडी वगैरे आपण घातली तर घालू शकतो. नंतर हे अशी आपण फुलं टाईप म्हणतो,
तर हे एका सेट वरच कानातलं आहे, सेम अशा मोत्यांमध्ये आणि अशा डायमंड मध्ये सेट आहे त्याच्यावरती. आणि हे सुद्धा आपल्या दुकानातलंच कानातलं आहे, तर मी हे सुद्धा घालते कधी कधी. नंतर हे कानातलं म्हणजे मी लग्न झाल्यानंतर मी नवीनच होते, तर हा सेट आहे आणि हे सेट वरच कानातलं आहे. तर ह्याचं पेंडेंट असा म्हणजे गोप आहे आणि गोपाला हे पेंडेंट आहे सेम असं मोठं, आणि हे त्यावरच कानातलं आहे. आणि हे सुद्धा सेट मला ह्यांनी आणि आईंनी आणलेला. आणि त्याचबरोबर हे एक कानातला जोड, तर छान दिसतं कानात घातल्यानंतर. कान भरून हे पान सुद्धा दिसतं. नंतर हा एक असा मोरांचा म्हणजे जोड आहे आणि हे मोती छान वाटतं कॉपर मध्ये, आणि कॉपर डिझाईन मला खूप आवडतात. त्याचबरोबर हे गोल्डन आणि हे रेड मोती आहेत, हे सुद्धा एका सेट वरच आहे, तर मी ते सुद्धा इथे ठेवलेलं आहे. आणि नंतर हे जे कानातले आहेत तर ते असे इथं बुगडी टाईप घालायचे. आणि श्रीशाला कसं शक्यतो स्कूलमध्ये ट्रेडिशनल डे असतो त्यावेळेसच कानातले लागतात, तर हे असे बुगडी टाईप, मग तिचे कान छान भरून दिसतात, तर हे सुद्धा ठेवलेले आहेत. आणि हे मी असेच घेतलेले कारण यामध्ये सगळ्याच कलरचे मोती आहेत आणि ते छान दिसतं, आपण कोणत्याही साडीवर वापरू शकतो. नंतर हे एक कानातले घेतलेलं आहे, कोणत्याही असं साडीवर किंवा आता ड्रेस आपण एखादी कुर्ती घालतो तर त्यावर छान दिसतं. आणि तसं म्हणायला गेलं तर हे सुद्धा एक असं छान असं कानातले, एक पूर्ण डायमंड आणि वर असा हार्ट शेप आहे. आणि त्याचबरोबर हे सुद्धा कानातलं, हे नवीन म्हणजे ट्रेंडिंग मध्ये हे मोती आलेले आहेत फिरत्या कलरचे, तर मी ते सुद्धा घेतलेले आहेत. तर हे कानातलं आणि हे कानातलं 1 2 3, आणि हे सुद्धा असं कोरियन म्हणतात ह्याला, कोरियन ज्वेलरी, तर ती सुद्धा नवीन ट्रेंडिंग मध्ये आली, तर मी ती घेतली होती. आणि हे माझं छोटस कानातल्याचं कलेक्शन, इयरिंग्स कलेक्शन आहे, तर मी ते तुमच्या बरोबर शेअर केलं. आणि ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. कसं आपण एखादी छोटी मोठी गोष्ट घेतो तर त्याबरोबर आपल्या काहीतरी म्हणजे आठवणी, काहीतरी भावना जुडलेल्या असतात. जसं की आता हे कानातलं हे ह्यांनी आणलेलं आहे मला, तर ते असं म्हणजे मी जपूनच वापरते सोडा. आणि हे एवढं असं कानातलं आहे, ते मी तुमच्या बरोबर शेअर केलं. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.